रामकृष्ण हरी. आज वाती कशा करायच्या हे मी तुला सांगणार आहे. आणि त्यासाठी अगोदर कापूस कसा निवडायचा, सरकी कशी बाजूला करायची हे मी तुला सांगणार आहे. तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता आपण सुरुवात करूया कापूस निवडायला. कापसावर जो काही कचरा असतो तो अगोदर सगळा निवडून घ्यायचा आणि मग कापूस असा नेसायचा. अगोदर सरकीपासून कापसाचे धागे बाजूला करायचे हळूहळू हळू, जेणेकरून त्याची साल येऊ नये त्याच्यामध्ये. पहा, असा निवडायचा आणि अलगद अशी सरकी काढून घ्यायची, म्हणजे त्याच्यात साल येत नाही. आणि असा जर पिंजला तर सगळे धागे सरळ होतात आणि त्याचे घट्ट कापूस असतो तो मोकळा होतो. आणि मग असं केल्यानंतर त्याचा असा पिळू तयार करायचा. पिळू भस्म घ्यायचं. भस्मामुळं आपल्याला पीळ टाकता येतो वातीला, दोऱ्याला. तर हे पहा, असं अगोदर थोडं हे करायचं. त्यापासून आपण त्रिपुरा वात तयार करू. 1 2 आणि इथपर्यंतच घ्यायचं. हे झाले 3 पदरं. ह्याला काय म्हणायचं, 3 पदरं आहेत म्हणून याला त्रिपुरा वात असं म्हणायचं, किंवा बेलवात सुद्धा आपण म्हणू शकतो. पहा, अशा वाती तयार करायच्या. त्रिपुरा पौर्णिमेच्या वेळेस या वाती 750 लावायच्या. महादेवाला जर एरवी लावायच्या झाल्या, कुणी 111ही लावू शकतं.